हा हे हो. आता याच्यामध्ये मी म्हटलं की दोन शक्यता आहेत. त्याच्यापैकी हे मोर स्टेबल आहे, हे बेन्झिलिक कॅटायन असतं. म्हणजे बेन्झिनच्या रिंगला डायरेक्टली चिटकलेल्या कार्बन प्लस असतं की त्याला बेन्झिलिक कॅटायन असं म्हणतात. आणि म्हणून हा तयार होतो. तेच दिलाय पर्यंत बघा डी मध्ये का सी मध्ये बेन्झायलिक कार्बोकॅटायन. ठीक आहे. हो. आता त्याच्यानंतर डी बघूया आपण. वॉटर काढायचं म्हणजे इथे एच प्लस ऑलरेडी आहे. वॉटर काढायचं म्हणजे इथून OH काढावं लागेल. असंच का? OH काढणं म्हणजे हे काढणं. आता हो. OH म्हणजे OH मायनस काढायचं का OH प्लस काढायचं? OH मायनस. OH मायनस, कारण हे ऑलरेडी कसं आहे OH प्लस आहे. ते काढत म्हणजे OH मायनस काढायचं म्हणजे असं होईल. बरोबर. हो. हे मग असं निघून जाईल. एवढं सर्व असं दाखवण्याच्या ऐवजी कसं दाखवतात डायरेक्टली असं दाखवत हे असं. म्हणजे हा बॉन्ड तुटला आणि त्यातले इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनला भेटले. हो. कार्बनवरती कसला आला? प्लस. प्लस. म्हणून त्याच्या ठिकाणी कोण आहे कळलं? हो. हे असला कॅटायन तयार होईल. त्याच्यानंतर आता मध्येच एक इंटरमिडिएट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचा आहे आपल्याला. इलेक्ट्रॉन दिल्यावर एक इंटरमिडिएट तयार होणार. आता इलेक्ट्रॉन द्यायचा आहे, कुणाला देऊ आपण? कोण घेईल बाबा इलेक्ट्रॉन? ऑक्सिजन घेऊ शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो ऍटलिस्ट. नाही, इलेक्ट्रॉन घ्यायचं नाही, काढून टाकायचं. हो, मायनस आहे ना. मग हो. इलेक्ट्रॉन काढून टाकलाय म्हटल्यावर काय झालं असणार? ऑक्सिजन कळच लोन पेअर आहे, दुसऱ्या तर कुणाकडे नाहीये. म्हणजे ऑक्सिजन कडूनच इलेक्ट्रॉन निघून गेला असेल. कळलं का? हो. म्हणजे एक लोन पेअर राहिली आणि एक इलेक्ट्रॉन निघून गेला आणि मग प्लस चार्ज येईल ऑक्सिजनवर. हो. आता पुढे तयार काय करायचं माहितीये का आपल्याला? हे तयार करायचं. म्हणजे इथं तयार होईल का इथून? हो. कसं तयार होईल? परंतु होमोलायटिक तोडा लागेल का हेटेरोलायटिक? CH3 रॅडिकल तयार करण्यासाठी होमोलायटिक. होमोलायटिकल एक इलेक्ट्रॉन, मग उरलेला इलेक्ट्रॉन ऑफकोर्स त्या ऑक्सिजनला गरज आहे ना. हो. ऑक्सिजन आता तसं नाही, इथून इथं जाईल, बॉन्ड बनेल, पण बॉन्डची दोन इलेक्ट्रॉनची गरज आहे. इथे काय नाही इलेक्ट्रॉन. हो. मग हा इलेक्ट्रॉन इथे येतो. बरोबर. जरा कसं झालं एवढं तर कळलं का? हो. मग हे काय होतं? आता सर्वात पहिले CS, हे नो प्रॉब्लेम. पुढे काय तयार हो. झालं? हे काय बाबा? CH2 डबल बॉन्ड OH, एक लोन पेअर आणि प्लस चार्ज. मग शेवटी काय होते? हे असं निघून जातं. म्हणजे पुढची स्टेप अशी होत असते, पण सध्या तरी एवढा आहे असं. हो. CH2O प्लस OH. ठीक आहे. हो. बरोबर, CH2O प्लस OH. पण लगेच कळलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला ऑप्शन हे पण देऊ शकतात, किंवा तुम्हाला विचार करता आला पाहिजे की हे रेझोनन्स स्टॅबिलाइज स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय होतं? रेझोनन्स हे दाखवतो. कळलं पाहिजे. एकदा आपल्याला हा
इथं दाखवलं कसं रेझोनन्स, पण हे जरा वेगळं रेझोनन्स, म्हणजे इथं प्लस चार्ज आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे. हो. मग ऑक्सिजनला सहन होत नाही प्लस चार्ज, ते काय करतं, तो इलेक्ट्रॉन द्या. ठीक आहे. हो. CH2 वरती प्लस चार्ज, O वरती 2 बॉन्ड. कळलं का? हो. तुम्हाला हे खालचे देऊ शकतो, वरचे देऊ शकतो. कळलं का तुम्हाला? रेझोनन्स म्हटलं की दोन्हीपैकी कोणतंही व्हॅलिड स्ट्रक्चर आहे, उलट हे मोर स्टेबल आहे. हा शाबास. नाही नाही, कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्येच होतंय, पण ही सिस्टीम सांगायची आहे तुला तिथे. म्हणजे ही सिस्टीम म्हणजे कशी, प्लस चार्ज आणि प्लस चार्जच्या बाजूलाच बॉन्ड, किंवा प्लस चार्जच्या बाजूलाच लोन पेअर जर असेल, प्लस चार्जच्या बाजूला मायनस चार्ज असेल, म्हणजे असं ए बी, इथं प्लस चार्ज मायनस चार्ज, हे पण इथं जातं. पण हे एवढं जास्त दिसत नाही, म्हणजे खूप कमी प्रमाणात दिसून येतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा की हे जे हे स्ट्रक्चर आहे ते हायली अनस्टेबल असतं, ते खूप कंट्रीब्यूट कमी करतं, म्हणून असले रेझोनन्स जास्त होत नाही. त्या कॉन्जुगेट मधले कसे येतात, सर्वच जण बऱ्यापैकी ठीकठाक असतात, आणि हे खूप स्टेबल आहे, हे कमी स्टेबल आहे. कळलं का? हे स्टेबल आहे. कळतंय का? का? कारण का त्याच्यावर कार्बन वरती पॉझिटिव्ह आहे, इथं ऑक्सिजन आहे. ठीक. हो. त्याच्यानंतर इथं बघा काय करायचं, N2. आता N2 म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की N2 कसं आहे, नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, डबल आहे का नाही. मग आता ट्रिपल बॉन्ड कसं तयार होईल, आता कसं लोन पेअर देऊन त्याला एक असं करावं लागेल, आणि इथलं एक इथं येईल लोन पेअर. न कसं लोन पेअर म्हटल्यावर कोण देणार, हा नायट्रोजन का हा नायट्रोजन, असा एक प्रश्न उठतो. हो. पण असं एक शक्य, पण हे मग दुसरा इथे, म्हणजे दोन काय तुमचे तयार होते CH3 चे रॅडिकल, जे की नंतर एकत्र येते, पण इंटरमिडिएट कोण आहे ते सांगा. हे दोन CH3 शेवटी ऑफकोर्स एकदम सोपं आहे, हे एकत्रच येतील आणि CH3 असा बॉन्ड होतो. पण इंटरमिडिएट आधी सांगा म्हटले ना. कळला? हो. जी हे काय आपल्याला नाही, सोडून द्या, बघायला ताप घेऊ नका. म्हणजे विचित्र, म्हणजे कार्बिन वगैरे तयार झाले की ते काय आपण डोक्याला ताप घ्यायचा नाही. एक्स्ट्रा मध्ये जास्त जायचं नाही, जे सिलेबसला आहे त्यालाच कन्सेप्च्युअल पद्धतीने घ्यायचा. आता इथं काय होऊ शकते, AlCl4 मायनस, म्हणजे ह्याला काहीतरी काय पाहिजे एवढं सांगा. काय सांगितलं, Cl मायनस पाहिजे. Cl मायनस पाहिजे. Cl मायनस पाहिजे म्हणजे हा बॉन्ड इथला कसा तुटेल, हेट्रोलायटिक. इथे येईल आणि मग इथं जाईल. दाखवण्याची हो. एक डायरेक्ट पद्धत कशी, हो. म्हणजे काय ना, PH CH2 वरती कसला येणार चार्ज, प्लस, प्लस. राईट, आणि मग ते हो. AlCl4 मायनस, आणि हा तर बेन्झिलिक कॅटायन स्टेबल. ठीक आहे. आता सर्वात पहिले याला प्लस, म्हणजे याचा अर्थ लिथियम मधला एक इलेक्ट्रॉन गेला, याचं काय काम नाही, लिक्विड अमोनिया वगैरे नंतर रिॲक्शन शिकताना, सध्या फक्त एवढंच. हॅलो हॅलो. तर एक इलेक्ट्रॉन निघून गेला, मग आता इलेक्ट्रॉन जर ह्याचा एक निघून गेला, तो कुणाला भेटू शकतो, इथं कुणामध्ये ताकद आहे, काय होऊ शकतं, असा विचार करायचा आपल्याला. आता हे तर काही करत नाही, इथंच एक काहीतरी पॉसिबिलिटी होऊ शकते का वाटायले मला. म्हणजे अवघड दिसायला जरा.
हे असे एक इलेक्ट्रॉन ह्याला भेटेल, पण हे बॉन्ड करत नाही ना, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे की. H प्लस जर घेतला, इथे H प्लस दाखवला, पण H प्लस जर दाखवला असतं तर बरं केलं असतं. आता कोण आहे बाबा जो इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आता ऍक्सेप्ट करू शकतो, आणि ते कसं? एकतर हे असं जर झालं, असं काही विचित्र होईल का? झालं तर कसं बघा, ह्यानं दोन्ही इलेक्ट्रॉन घेतले आणि एक इलेक्ट्रॉन ह्यानं घेतला, म्हणजे ऑक्टेट ते इनकम्प्लीट राहीलच. हे होते कार्बिन फिरविनच असणार. ह्याच्यावर जे प्लस चार्ज झाला होता ते निघून गेला. हो. पण हिनं काय होणार आहे? होणार काय पुढे बघूया. हे जर आहे तसंच झालं पहिलं तर काय नाही, काय नाही, म्हणजे ते म्हणजे असं हे जर अनएक्सपेक्टेडच आहे, असंच तयार होतंय. आणि हे जे आहे ते व्हिनाइल ॲनायन आहे, हे कार्बन, आणि हे व्हिनाइल म्हणजे डबल बॉन्डला असलं ते, आणि हे आहे व्हिनाइल रॅडिकल. कळलं का? असे नाव दिले. पण एवढं मला कळलं, एवढंच कळलं बाबा, हे इलेक्ट्रॉनला हे तर ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण त्याला कोणता बॉन्ड तोडता येईल. आणि ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन करायचं म्हणजे आधी जे पोट भरलेलं आहे ते रिकाम करावं लागते. मग रिकाम करणं म्हणजे हेच बॉन्ड तोडणं आहे. जे सिग्मा बॉन्ड आहे तोडणं अवघड आहे. बॉन्ड तुटतो कोणता? पाय तुटला तर, म्हणून त्या पायाला मी तोडला असं. कळलं का? हो. हे झालं. आता हे डेजिग्नेट द स्पीसीज ए अँड बी ॲज इलेक्ट्रोफाईल अँड न्यूक्लिओफाईल. हे काय नाही, सोपं असेल. इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल तर रिॲक्शन बघायची आहे, कोण इलेक्ट्रोफाईल आहे कोण न्यूक्लिओफाईल आहे एवढंच सांगायचं. बा ही रिॲक्शन कुणा दिला इलेक्ट्रॉन कुणाला बघायचं. आता काय झालं असणार, हे असं झालंय म्हणजे ह्यानं बघा आता नीट काय झालं असणार, ह्या ऑक्सिजनवरती ह्या निगेटिव्ह चार्ज झाला, ह्याला खाली घेतलंय. अगोदर इथं होता का ऑक्सिजन, खाली घेतलंय फिरवून, म्हणजे हे असं झालं असणार, निगेटिव्ह चार्ज झाला म्हणजे. आणि ह्याच्यावर जे मायनस चार्ज आहे त्याने इथं गेला असणार, कारण इथं लगेच पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला ना. बरोबर अपेक्षा कळलं. हो. हो. हा काय झाला, इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लिओफाईल? न्यूक्लिओफाईल. कार्बन काय घेतले, काय काय ऍक्सेप्ट, म्हणजे बघ ना तू विचार कर, इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? ह्याला 2-4 वेळेस बेटा शांत वाचावं लागतं. म्हणजे असं नाही की आता आपल्याला माहितीच नाही त्याची व्याख्या. आता हे जर आलं नाही तर समजायचं की कुठं तर हलगर्जीपणा झाला. अवघड क्वेश्चन आलं नाही ते मी सांगणं गरजेचं आहे. पण आता इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईलची व्याख्या एकदा शांत मनात रिवाइज कर ना. कार्बननं काय केलंय? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत. म्हणजे कोण असणार तो? न्यूक्लिओफाईल. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर न्यूक्लिओफाईल असतो. ही तुझी व्याख्याच चुकली, हे महत्वाचं आहे. आणि व्याख्या चुकणं हे चुकीचं आहे. कन्सेप्ट वेगळी गोष्ट, व्याख्या वेगळी गोष्ट. व्याख्या ही डोक्यात घालून घेण्यासाठी फक्त थोडं रिवाइज करावं लागतं, एवढं पक्क लक्षात घे. मग तू वाचली नाही का? वाचले. मग इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय सांग? एम्प्टी ऑर्बिटल असते. आणखी त्यानं काय घेतंय का देतंय? इलेक्ट्रॉन घेते. इलेक्ट्रॉन घेतंय. मग इथे इलेक्ट्रॉन घेतलाय ना कार्बन. हो. मग इलेक्ट्रॉन घेतल्यावर तो काय झाला?
इलेक्ट्रोफाइल. मग तू न्यूक्लिओफाईल म्हणत होते असं म्हणतो मी. तुला लक्षात आलं का काय झालं ते? हो. पण डेफिनेशन्स मध्ये चूक होऊ देऊ नकोस. डेफिनेशन मध्ये चूक झाल्यावर त्याला माफी नाही बघ. ते खूपच म्हणजे लेस रिव्हिजनचं इंडिकेशन आहे ते. आता ह्यानं काय केलं सल्फर? इलेक्ट्रॉन दिला. इलेक्ट्रॉन डोनर म्हणजे कोण असतो? ते न्यूक्लिओफाइल आहे. न्यूक्लिओफाईल. इलेक्ट्रॉन डोनेट करणारा किंवा निगेटिव्ह चार्ज घेणारा, सॉरी निगेटिव्ह चार्ज देणारा घेणार. न्यूक्लिओफाईल. किंवा दुसरं एक त्याला नाव काय दिलं आपण लुईस नुसार? म्हणजे डोनर Lewis आपण base. ऍसिड म्हणतो का बेस? बेस. कळलं? म्हणजे हे डेफिनेशन झालं. हो. त्याच्यामध्ये काही म्हणजे मी शिकू शकत नाही आणखी नवीन. मग हा इलेक्ट्रोफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईल आहे. कळलं? हे हो. तसंच आता ह्यांच्यात बघूया. बी अरे BET. हा, बी म्हणजे बोरॉन, ET म्हणजे इथाईल ग्रुप आहे, त्याला 3 इथाईल ग्रुप लावले. आणि आता ह्याच्यामध्ये कळत आहे कुणावरती निगेटिव्ह कुणावरती पॉझिटिव्ह आले. आता बघा, अगोदर हे उजवीकडलेलं आहे, नंतर डावीकडलेलं. कळलं का? म्हणजे असं जमलं पाहिजे आपल्याला हो. म्हणून त्यांनी ते मुद्दाम केलं. पण कुणाला काय दिलं असेल करा बरं. आता हे बॉन्ड कुणात झाला? ऑक्सिजन आणि बोरॉन मध्ये झाला. कुणाला इलेक्ट्रॉन दिला? ऑक्सिजन बोरॉनला दिले. ऑक्सिजनला बोरॉनला दिला. मग कोण आहे इलेक्ट्रोफाईल? हो. बोरॉन. इलेक्ट्रोफाईल म्हणजे ऍसिड आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे बेस. बेस, लुईस बेस. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं काय झालं असेल? आता हे थोडंसं व्यवस्थित म्हणजे आता आपण लिहून पण घ्यायचं प्रॉपरली. त्याला कळत नाही ना, असं ॲरो काढायचे, प्रॉपरली ॲरो काढायचे. काय काय झालं असेल? आता काय झालंय? Cl निघून गेलाय. कुणाकडे गेलो? कुणाकडे गेले इथले इलेक्ट्रॉन? तुला Cl मायनस काढायचं म्हटल्यावर इलेक्ट्रॉन कार्बनकडे घालायचे का क्लोरीनकडे घालायचे? क्लोरीनकडे. क्लोरीनकडे. असं होईल. मग आता ह्याच्यावरती कसला चार्ज आला? पॉझिटिव्ह. ह्याच्यावरती कसला येणार? निगेटिव्ह. सध्या छोटा आहे, तुटल्यावर कम्प्लीट येतो. मग आता Cn कुणावर अटॅक करणार? C2H5 वर. राईट, असं झालंच ना. हो. C2H5 Cn झालं, Cl निघून गेलं. सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हो. मग आता इलेक्ट्रोफाईल कोण आहे? इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन लवर. इलेक्ट्रॉन लवर म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे. क्लोरीन. इलेक्ट्रॉन लवर. हा ठीक आहे. क्लोरीन पण म्हणता येतं. क्लोरीन इलेक्ट्रोफाईल. नाही तसं इथं सध्या आहे. बरोबर आहे तुझं. त्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय, वाटू शकतं, त्यात काही चूक नाही. ते असू शकते, वाटू शकते तसं. थांबत राहता शांत, त्याला काही अडचण नाही. आणि त्याला आता समजून सांगणे अवघड आहे. पण ठीक आहे, बरोबर आहे. ह्या ॲरोच्या नुसार हा इलेक्ट्रोफाईल आहे क्लोरीन. ह्या ॲरोनुसार सांगा, म्हणजे जे रिॲक्शन झालं ना, एक्सटर्नल एजंटनं अटॅक केलाय त्याच्यानुसार सांगायचं असतं. एक्सटर्नल एजंट हा आहे. आता सांग, ह्या दोघांमध्ये Cn मायनस आणि C2H5 ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोण? C2H5. आणि हा काय? न्यूक्लिओफाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं बघूया. इथं काय झालं? Cl मायनस तयार करायचं आहे तुम्हाला. काय तयार करायचं? Cl मायनस. Cl मायनस तयार करण्यासाठी तुम्हाला ह्या बॉन्डला कुणीकडे तरी एका घालावं लागेल. बरोबर का? हो. ह्याच्यावर मायनस येईल, ह्याच्यावर प्लस येईल. मग ह्याच्यावर प्लस आल्यावर मग आता ह्याला कोण तर देईल? ह्याला इलेक्ट्रॉन आता काय पाहिजेत ना.
हो. मग त्याला कोण देऊ शकतं इकडचं? CH. CH नाही, म्हणजे कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड का इथला पाय बॉन्ड? पाय बॉन्ड. पाय बॉन्ड, कारण त्याच्यात वीक असतात ना इलेक्ट्रॉन, वीक असतो तो बॉन्ड, हो. म्हणून हा बॉन्ड तुटतो आणि हे ह्याला इलेक्ट्रॉन असे भेटतात. असंही दाखवतात किंवा गप असंही दाखवलं तरी जमतं. पण हा कसा आला माहिती आहे की इलेक्ट्रॉन दोन पद्धती आहेत. आता ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन भेटायच्या दोन पद्धती आहेत. एक तर अगोदर इथे येणार आणि मग इथून ह्याच्याकडे जाणार, किंवा इथे येणार आणि मग हा ह्याला देणार, बरोबर का? हो. कोणतं बेटर पडते आपल्याला ते बघायचं. जर इथं आलं तर ह्याच्यावर प्लस येते, इथं आलं तर ह्याच्यावर प्लस. मग कोणत्यावरचा प्लस जास्त स्टेबल आहे? CH वरचा. CH वरचा, कारण सेकंडरी आहे का नाही? सेकंडरी हो. कार्बन म्हणजे कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो, इंडक्टिव्ह इफेक्टने आपण हो. बघितलेला आहे. मग असं होतंय आणि हे Cl इथं आलं म्हणून आणि ह्याच्यावर प्लस चार्ज आहे, कळलं का? आता हो. मेन आपल्याला बघायचं इलेक्ट्रोफाईल कोण आहे, म्हणजे एक्सटर्नलचं बघायचं. ह्याच्यातल्या ह्याच्यात नको बघू, ह्याच्यात तर हा न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल वाटेल. ह्या दोघांमध्ये सांगायचं, याच्यात आणि याच्यात. क्लोरीन काय? इलेक्ट्रोफाईल. हा स्पेसिस. न्यूक्लिओफाईल. त्याच्यानंतर इथं बघूया. आता इथं हा Cl मायनस आहे. Cl मायनसला हो. काय केलं, काढायचंय का ऍड करायचंय? काढायचे. काढायचंय. कुठे बेटा बघ ना जरा पुढे, रिएक्टंट मध्ये कुठं काढलंय बाजूला? नाही, अगोदर निगेटिव्ह चार्ज काढायचा त्याच्यावरचा. हा, पण त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज काढायचा आहे. तर आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामधून हा क्लोरीन काढून टाकायचा बाहेर, का ह्याच क्लोरीनला मध्ये आणखीन टाकायचं, म्हणजे ऍडिशन करायचंय का? मदत नाही, ऍडिशन करायची. ऍडिशन. मग आता हा क्लोरीन कुठं जाईल निगेटिव्ह चार्ज काढायचं म्हटल्यावर? पॉझिटिव्ह चार्ज कडे, CH. राईट. मग आता हा काय झाला, इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लिओफाईल? CH इलेक्ट्रोफाईल झाला. आणि हा न्यूक्लिओ. राहिले व्यवस्थित आता? हो. कसा अंदाज आहे का? त्यानंतर युझिंग कर्व्ड एरो नोटेशन शो द फॉर्मेशन ऑफ रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स व्हेन द फॉलोइंग कोव्हॅलंट बॉन्ड्स अंडरगो हेटेरोलायटिक क्लिवेज. आता हे उत्तरच दिलेत, ही हेटेरोलायटिक क्लिवेजनं आपण, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता CH3 हा SCH3 ह्याच्यामध्ये काय सल्फरची इलेक्ट्रॉनिटी जास्त आहे म्हणून इकडे जाते का नाही, हो. म्हणून ह्याच्यावर प्लस येते ह्याच्यावरती मायनस येते. हे तुम्ही करून बघा, जर वाटलं तर मी सांगतो. फक्त आता हे एक शेवटचं इथलं कळत नाही. कॉपर हा काय आहे, आता इथं एक कळत नाही, कळत नाही, हे दोन्ही सांगावं लागतं बघा. हे इथं काय, हे कार्बन कार्बनच आहे ना, पण ह्या कार्बनकडे हो. काय, इकडे नायट्रोजन आहे, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडच्या ग्रुपची वाढते आणि म्हणून हो. हा असा तुटतो. असा तुटल्यामुळे मग ह्याच्यावर प्लस ह्याच्यावर मायनस, कळलं? हो. पण कॉपर हा मेटल आहे, त्याच्यामुळे कॉपर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. कार्बन खूप कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पण मेटल एवढा थोडाच कमी आहे, कळलं का बेटा? हो. म्हणून मेटल कडून मात्र कार्बन इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, बाकी सर्व मात्र कार्बनला वेड्यात काढतात. हायड्रोजन नाही हो. काढत, हायड्रोजन तर आणखीनच कमी आहे, पण हायड्रोजन पेक्षा मेटल कमी असतात. त्यानंतर गिव्हिंग जस्टिफिकेशन कॅटेगराइज द फॉलोइंग मॉलिक्युल्स आयन्स ॲज न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल. हे आपण ऑलरेडी बघितलं. ह्याच्यापैकी न्यूक्लिओफाईल कोण आहे, इलेक्ट्रोफाईल कोण आहे? न्यूक्लिओफाईल काय आहे, मायनस आहे, लोन पेअर आहे, मायनस प्लस लोन पेअर आहे का नाही, कळलं? हो. कळलं हे न्यूक्लिओफाईल काय आहेत ते? हो. त्याच्यानंतर आणखी असले सटरफटर क्वेश्चन, सटरफटर अगोदर आहे ते. आयडेंटिफाय द इलेक्ट्रोफिलिक सेंटर, न्यूक्लिओफिलिक सेंटर. मग आता हे काढायचं, याच्यावरती काय येते, डेल्टा. हा, पॉझिटिव्ह. आणि डेल्टा निगेटिव्ह. कोण आहे मग इलेक्ट्रोफिलिक सेंटर? CH3 CH. नाही, एवढंच फक्त, हे कार्बन आणि हे न्यूक्लिओफिलिक. जे निगेटिव्ह असते ते न्यूक्लिओफिलिक असते. हो. आता CH3CN हे असं आहे, CH3
सी असं आहे. ठीक आहे. मग आत्ता ह्याच्यात अवघड आहे. तसं विचार केल्यावर हे तसं नाही, तसं नाही. ही तर असा नाही विचार करायचा. इथं विचार असा करायचा आहे. CH3 C. मग ह्यांच्यावर डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर, हे पूर्ण न्यूक्लियोफिलिक सेंटर आहे. हो. आणि CH3I मध्ये तसं जमतंय, बट मोस्ट ऑफ द टाइम अशी रिएक्शन होते. CN ॲज अ होलच काम करते. पुन्हा कला हे मायनस म्हणजे न्यूक्लिओफाईल, हे इलेक्ट्रॉनिक. कळलं बेटा? हो. त्याच्यानंतर म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर. सर्व रेझोनन्स स्ट्रक्चर बघायचे स्टेबल पण. तर तिथे विचार करावा लागतंय की कुठं सर्वात म्हणजे चार्ज कमी, म्हणजे सर्वात पहिले तर ऑक्टेट कम्प्लीट पाहिजे. त्याच्यानंतर मग चार्जच नसला पाहिजे. चार्ज असला तरी मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्हवर असला पाहिजे. त्यानंतर सर्व ते जे मी काल नियम लिहून दिले होते, चार्ज सेपरेशन असलं पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकापासून दूर असले पाहिजे, नाही जवळ असले पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असले की दूर असले पाहिजे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर. मग आता बघूया आपण, काही डोकं लागतंय का इथं. काय खूप खूप विचार करावा लागतात. हे सर्व गोष्टीवरती विचार करावा लागतो. आता ऑक्टेट तर म्हणजे प्रत्येकातच एकाचं कम्प्लीट नाही एवढं दिसायला. तर ह्या कार्बनचं नाही, इथं ह्याचं आहे, नायट्रोजनचं कम्प्लीट आहे बरं ऑक्टेट. त्याच्यानंतर इथं ह्याचं नाही ऑक्टेट. आणि वेगवेगळ्या पुस्तकात क्रायटेरिया वेगळे पकडले, हे पण महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. कुठं ऑक्टेटला मत देतात, कुठं नंबर ऑफ डबल बॉन्डलाही मत देतात जास्त, म्हणजे नंबर ऑफ टोटल कोव्हॅलंट बॉन्ड जास्त जिथं आहेत असेही काही ठिकाणी दिसते बरं का. पण मेन ऑक्टेटच आहे. हो. हे कम्प्लीट आहे, म्हणजे हे तर आउट. त्याच्यानंतर आता राहिले हे. आता यांच्यात जर बघितलं, हे पण आउट, कारण ऑक्टेट कम्प्लीट नाही का नाही. हो. आता 1 2 ह्याच्यात सांगा बरं. इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. ऑक्टेट कम्प्लीट आहे, पण प्रॉब्लेम काय मग आता सांगा. ऑक्सिजन मोर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वर पाहिजे. व्हेरी गुड. म्हणून हा स्टेबल. कळलं? हो. अच्छा, एकदम छान. त्यानंतर काय म्हटलं आता, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट लाईकली द प्रोडक्ट फॉर्म्ड इन द रिएक्शन ॲज शोन बिलो. कसा प्रोडक्ट तयार होतो, म्हणजे कर्व्ड एरो नोटेशनचा वापर येतो का नाही तुम्हाला, एवढंच आहे. ठीक आहे. म्हणजे हे असं दिलंय, असे जर बॉन्ड ब्रेक झाले तर कसा प्रोडक्ट तयार होईल, एवढ्यापैकी हा होईल का, हा होईल का, हा करून बघूया आपण, आहे का नाही. काय लागतं करून बघायला, हे पाहिजे तर जाऊ दे, मी केलंच आहे डबल कशाला. हे बघा, इथून इथे एक बॉन्ड नवीन तयार होणार. ह्या कार्बन नंबर 1 पासून ते ब्रोमिनकडे एक बॉन्ड तयार होईल का बेटा? हो. बघ, हो. हे कार्बन नंबर 1 आहे, तिथून हा ब्रोमिनकडे बॉन्ड तयार झाला. हो. हा बॉन्ड ब्रेक होईल हो. आणि इथं डबल येईल. हो. हे SO2 तयार होईल वेगळं. हो. हा बॉन्ड इथं गेला म्हणजे हे पण बॉन्ड ब्रेक होईल. हो. आणि इथं डबल बॉन्ड आला मग. हो. आणि इथं जो डबल बॉन्ड होता तोच इकडे गेलाय ना. हो. म्हणून इथं डबलच्या ऐवजी कसं झालं आता, सिंगल. सिंगल. म्हणून तुमचं हा असा प्रोडक्ट तयार होईल. कळलं का? आणि SO2 बाय प्रोडक्ट असेल. हो. कुठं आहे बघायचं कसं. हा ठीक आहे, SO2 बाय हो. प्रोडक्ट. त्याच्यानंतर आता अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी असे प्रश्न आता मेन राहणार. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी मध्ये कॅटायनला लावायचं आहे. ॲनायनला पण विचारतात, कॅटायनला पण विचारतात, रॅडिकलला पण. कधी लक्षात द्यायचं, कॅटायनला इलेक्ट्रॉन डोनर पाहिजे, हे का नाही, कारण त्याच्याकडे कमी आहे. आणि ॲनायनला इलेक्ट्रॉन विड्रॉल करणारे पाहिजे विथ ड्रॉइंग ग्रुप. डोनरला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला EWG म्हणतो. मग आत्ता इथं ओरिजिनल कॅटायन असा आहे आणि त्याला ग्रुप लावले ते वेगळे का. आता हे बघा, हो. इथं हे अल्काइल ग्रुप असतो, काही नाही म्हणजे, हे का नाही. म्हणजे आता एवढं तर कळलं की 4 पेक्षा दुसरा कमी स्टेबल असेल का जास्त असेल,
कमी असेल. कमी असेल म्हणजे तुम्ही स्टॅबिलिटीचा अर्थ बघा ना, मी कसं सांगितलं आताच. कॅटायन स्टेबल कुणामुळे होतो? खूपच सोपा विचार. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. हा, त्याला इलेक्ट्रॉन भेटले तर बरं वाटते ना. तो हो डेफिशियंट आहे, त्याच्याकडे कमतरता आहे इलेक्ट्रॉनची. मग इलेक्ट्रॉन दिल्यावर त्याची स्टॅबिलिटी वाढते ना. हो मग इलेक्ट्रॉन डोनर्स कॅटायनची स्टॅबिलिटी वाढवतात. हो मग हा इलेक्ट्रॉन डोनरच आहे की. हो. मग कोण मोर स्टेबल झाला? 2. 2 इज ग्रेटर दॅन 4. कळलं? हो आता हो 2 आणि 1 मध्ये हा बघा, हा जरा जास्त देईल. अल्काइल ग्रुप मोठा असला की जास्त देतो ना. हो मग 1 इज ग्रेटर दॅन 2 आलं का? हो. त्याच्यानंतर आता हे क्लोरीनचं बघूया आपण. हा काय करतो? डोनर आहे का विड्रॉवर आहे? विथड्रॉल. म्हणून स्टॅबिलिटी वाढेल का कमी होईल? कमी होईल. म्हणजे याच्याही पेक्षा हा कमी. हो म्हणजे सीमापेक्षा गीता मोठी, गीतापेक्षा सीता छोटी, असं विचार करून करायचं असते ते. ओव्हरऑल आवडलं. आता काय हे विथड्रॉलच आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? मग आता हे दोघात कोण ठरवायचं? क्लोरीनची ताकद जास्त आहे ना. हो विड्रॉवर आहे, परंतु जास्त विड्रॉ करणार फ्लोरीन. मग तर हो आणखीनच भिकारी झाला. मग जास्तच आणखीन काढून घेतलं, स्टॅबिलिटी काय होईल याची? कमी होईल. आता इथे फ्लोरीन आहे, इथे फ्लोरीनच आहे. आता काय फरक काय? हे दूर आहे ना बेटा, डिस्टन्सचा विचार करावा लागते की इंडक्टिव्ह मध्ये. हो मग फ्लोरीन दुरून जास्त ओढेल का जवळून? जवळ जास्त वाटेल. मग जवळून जास्त ओढल्यावर स्टॅबिलिटी वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी. राईट. हो अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. पुन्हा एकदा ते कॅटायन होतात, आयन आहे. छोट्या मोठ्या फरक. आता आयनाइनला घेणारा पाहिजे का देणारा पाहिजे? घेणारा पाहिजे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची कशी असली पाहिजे? स्टॅबिलिटीसाठी बरं काय? कमी असली पाहिजे. कमी असली पाहिजे का? जस्ट त्याचा विचार करा. म्हणजे कार्बन म्हणजे निगेटिव्ह चार्जला सहन कोण करतं? आपल्याला स्टेबल म्हणजे सहन करणारच पाहिजे ना. हो मग कोण सहन करेल निगेटिव्ह चार्जला? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह का इलेक्ट्रोनिगेटिव्ह? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सहन करते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हचा अर्थ काय? तुम्ही हा बेसिक डेफिनेशन एकदम पिरियोडिक टेबल पासून आहे बघा. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जे इलेक्ट्रॉनला जवळ येऊ देत नाही. मेटल्स फेकून देतात, काढून टाकतात, डोनर आहेत, कारण त्यांना आवडत नाही, जमत नाही, सहन होत नाही. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे ऑक्सिजन, फ्लोरीन, त्यांना इलेक्ट्रॉन आवडतात, इलेक्ट्रॉन लवर आहेत, ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहेत, त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ते सहन करू शकतात. इलेक्ट्रॉन घेऊनही डोक्यावर ते सहन करून स्टेबल राहू शकतात. आता सांगा. इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बनला सहन होईल का नाही निगेटिव्ह चार्ज? हो हो. मग आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतो? डबल बॉन्डेड वाला का सिंगल बॉन्डेड वाला? सिंगल बॉन्डेड वाला. सिंगल बॉन्डेड वाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का कसा? बरं, तू विचार कर ना, मी काल शिकवलंय बेटा, म्हणून मी रिवाइज करा म्हटलं होतं. SP, SP2, SP3. सिंगल बॉन्डेड वाला. सिंगल बॉन्डेड वाला म्हणजे कोणता असतो? SP का SP2? जसे जसे बॉन्ड वाढतात तस तसं एस कॅरेक्टर वाढते बघ. आठवत नाही? सिंगल बॉन्डेड वाला म्हटलं की SP. सिंगल बॉन्डेड वाला sp3. हा हो SP3. डबल बॉन्डेड वाला SP2. एनायन मध्ये sp काय फरक पडत नाही sp2 त्याच्यासारखं. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे म्हणजे तिघांपैकी? SP. SP कळाले का? मग हो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथं डबल आणि सिंगल मध्ये कोण असणार? डबल. डबल, म्हणून त्याच्यावरती anion स्टेबल का अनस्टेबल? स्टेबल. स्टेबल. घाई करायची नाही, शांत उत्तर द्यायचे, एकदम शांत. मग आता ह्या दोघांमध्ये जर विचार करा, पहिल्या दोघांमध्ये, आता पहिल्या दोघांमध्ये जरा वेगळा, पण हे दोघं तर एकदम एक्झॅक्ट सेम आहे, फक्त इथं डबल आणि इथं सिंगल आहे का? मग आता हो. कोण स्टेबल असणार, 1 का 3? One is more stable. Then 3? 2. नाही, 2च नाही, 2 नंतर बघूया, पहिल्यांदा 1 आणि 3. ठीक आहे. आता 2 आणि 3 मध्ये कोण स्टेबल असेल? 2 आणि 3 मध्ये आता ते आठवत नाही. ह्या दोघांमध्ये फरक काय? डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचा तर नाही, मग प्रायमरी सेकंडरीचा आहे. नाही. हो. एक जण प्रायमरी एक जण सेकंडरी आहे, कोण असते स्टेबल? मग प्रायमरी. प्रायमरी मोर स्टेबल असतो anion, आणि कॅटायन हो. सेकंडरी टर्शरी जास्त स्टेबल असतो. त्याचं रिझन काय की सेकंडरी म्हणजे काय, आता ह्याला इकडून पण इलेक्ट्रॉन देणारा अल्काइल ग्रुप आहे, इकडून दोन्हीकडून इलेक्ट्रॉन भेटायला आहे का नाही, आणि ह्याला फक्त हो. एकीकडूनच भेटायला. आणि हो. इलेक्ट्रॉन भेटले की त्याला जमत नाही, आवडत नाही, कारण त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहे. हो. आणि मी ते लिहून पण दिले की सेकंडरी, तिथं कॅटायन मध्ये कसं आहे, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी, आणि anion, आणि हे रॅडिकलला पण असंच आहे, पण anion ला कसं आहे, प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी. हो. हो. म्हणून 3 पेक्षा 2 लेस स्टेबल आहे का नाही, म्हणजे ऑफकोर्स 1 पेक्षा तर असणारच. त्यानंतर 4. आता फ्लोरीन काय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो का डोनेट करतो? विथड्रॉ करतो. विड्रॉ केल्यामुळे याची स्टॅबिलिटी वाढते. वाढते, म्हणून सर्वांच्याच पुढे जाऊन बसणार आहे का नाही. आता ते सांगता येत नाही हो. ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये कोण आहे सांगणं अवघड आहे, कारण हा स्वतः इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर ह्याला हा मदत हो. करेल. सो मग अशा वेळेस काही गोष्टी सांगता येत नाही, मग उगं थांबलेलं बरं असते इथं. मग कसं, ह्या दोघांमधलं काही माहिती नाही, 1 आणि 4 मधलं माहिती नाही. ठीक आहे. हो. पण एवढं नक्की माहिती की 4 इज ग्रेटर दॅन अदर थिंग्स. त्याच्यानंतर आता हे स्टेबल जास्त असेल का कमी असेल? कमी असेल. कमी. तू असं पहिल्यापासून विचार करणं बेटा की anion म्हणजे काय, मग त्याला काय नको आहे, त्याला काय पाहिजे. आता ट्रिपल बॉन्ड आलाय म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हचा विचार करायला, इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप लावले की ते तसं डोनेशनचा विचार करायचा. कोणत्या लाईनवर थिंक करायचंय? आता हा anion, anion म्हणजे काय पाहिजे त्याला, इलेक्ट्रो इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. हा, मग कार्बन कसा आहे इथला? ट्रिपल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. मग जास्त आहे कुणापेक्षा? इलेक्ट्रॉन पहिल्यापेक्षा पण जास्त आहे का? नाही. नाही. पहिला जास्त आहे का स्टेबल? कशामुळे? हे sp2 आहे, हे sp आहे. SP ची जास्त आहे SP2 पेक्षा शाबास. इलेक्ट्रोनिगेटिव्ह. स्टेबल कोण आहे हे सांग आता, तू उत्तर तर रेडी.
स्टेबल कोण, पहिला का पाचवा? पाचवा. ते तसं अंदाजे नको, एक्झॅक्ट सांग कोणतं म्हणायचं तुला सांग. कार्ब ला कोण पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे का इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पाहिजे ॲटम, एवढंच सांग. इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग कोण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पहिल्यातला का पाचव्यातला? पाचवा. मग तोच असणार ना स्टेबल. हो. पाचवा हा पहिल्यापेक्षाही जास्त स्टेबल, कळलं का? हो. म्हणजे तुला उत्तर येतंय पण तू स्वतः विचार असं करत नाही, तुला विचारल्यावरच काय हे करतेस, तसं नको करू. तू स्वतःच्या मनाला विचार ना, मी जसं तुला विचारलं का नाही ते तसं तू स्वतःच्या मनाला विचारायचं असते की मग काय पाहिजे. कार्ब आयनाइन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, मग त्याला काय पाहिजे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतं, SP वाला असते, म्हणजे पाचवं, म्हणजे पाचवंच मोर स्टेबल. कळलं? हो. आता इथे हे तेच आहे, पण इथे एक एक्स्ट्रा ते तर आहेच, प्लस हे लावलं. आता ह्याच्यामुळे फ्लोरिनमुळे स्टॅबिलिटी वाढेल आणखीन का कमी होईल? वाढेल. वाढेल, कारण ते विड्रॉ करायला म्हणजे आणखी 6वं बेटर आहे. हो. फक्त पहिल्यात आणि चौथ्यामध्ये जरा माहिती नाही आपल्याला कोण आहे ते, हो. माहिती नाही. कळलं हे कसे आहेत ऑर्डर्स? हो. आता तुम्हाला थोडं वेळ देतो, म्हणजे दुपारून काय अडचण आहे का?